नमस्कार, मी चेतन टाकसाळे, सॉफ्टेक सोल्युशन अँड सर्व्हिसेस पुणे. सो आज आपण बघणार आहोत कोहा ॲक्विजिशन मॉड्यूल, युअर कम्प्लीट गाईड टू ॲक्विजिशन. तर ॲक्विजिशन मॉड्यूलमध्ये आपण बेसिकपासून एंडपर्यंत कशा पद्धतीने आपण एंट्री करणार आहोत आणि एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला मी कोहा ॲक्विजिशन हे मराठीमध्ये समजून सांगणार आहे. कारण अनेक जणांना आता नवीन अकॅडमिक सुरू होत आहे. नवीन अकॅडमिक इयरमध्ये पुस्तकांची नोंद ही ॲक्विजिशन मॉड्यूलमधनं करायची आहे. ॲक्विजिशन मॉड्यूलमधून जर तुम्ही पुस्तकांची एंट्री केली तर तुम्हाला ज्यावेळेस तुमच्याकडे कमिटी येत असते, कमिटीमध्ये तुम्हाला रिपोर्ट देण्यासाठी अत्यंत सोयीस्कर होत असतं की ह्या हेड अंतर्गत तुमच्याकडे किती खरेदी झाली आहे, एकूण 5 वर्षामध्ये किती तुमच्याकडे पुस्तकं आलेली आहेत, कोणत्या बजेटमधनं आलेली आहेत, कोणत्या फंडमधनं आलेली आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टींचा जर ट्रॅक तुम्हाला ठेवायचा असेल तर तुम्हाला ॲक्विजिशन मॉड्यूल हे करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे आपण बघूया चला व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने ॲक्विजिशन मॉड्यूल करायचं आहे. सो पहिल्यांदा तुम्हाला कोहामध्ये लॉग इन करून घ्यायचं आहे. सो तुम्ही पहिल्यांदा तुम्हाला असं लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन करून घेतल्यानंतर सर्वात पहिलं आपल्याला कोहा ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये जायचं आहे. कोहा ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा बजेट आणि फंड्स अलोकेट करायचे आहेत. सो पहिल्यांदा कोहा ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये आपण जाऊया. तिथे गेल्यानंतर आपल्याला इकडे ॲक्विजिशन पॅरामीटर नावाचं एक मॉड्यूल दिसेल. त्यामध्ये आपल्याला बजेट नावाचं आपल्याला एक मॉड्यूल दिसेल. तिथे गेल्यानंतर तुम्हाला इकडे न्यू बजेटचं ऑप्शन दिसेल. सो तुम्हाला इथे न्यू बजेट करायचं आहे. ओके, तर न्यू बजेटला तुम्हाला साधारण नॉर्मली आपण 1 एप्रिल ते मार्च 31 असं साधारण एक फायनान्शियल इयर प्रमाणे आपण बजेट आपल्याला ठेवत असतो. तर मी याला पुढे कोड देतो. सो याला मी SSS ॲन्युअल बजेट असं मी त्याला नाव दिलेलं आहे. त्या बजेटचं मला 1 लाख रुपये मला समजा या बजेटमध्ये मला वर्षाला मिळत आहे. सो हे डिस्क्रिप्शन म्हणजे काय की डिस्क्रिप्शन म्हणजे तुमचा ॲन्युअल बजेटचं नाव, टोटल अमाऊंट किती तुम्हाला अमाऊंट मिळते अख्ख्या संपूर्ण वर्षामध्ये, आणि त्यानंतर इथे मेक बजेट ॲक्टिव्ह ठेवायचं आहे. लॉक करायचं नाही आहे. ॲक्टिव्ह म्हणजे परत तुम्हाला समजा जर काही त्यामध्ये कमी जास्त बजेट झालं तर ते वाढवता किंवा कमी करता येतं. सो त्यामुळे याला मेक बजेट ॲक्टिव्ह ठेवायचं, लॉक करायचं नाही आहे, सेव्ह करायचं आहे. सो पहिली स्टेप आपली झाली न्यू बजेट. तर तुम्ही बजेट बघितलं असेल तर इथे तुम्हाला SSS लायब्ररी ॲन्युअल बजेट नावाचं इथे 1 लाखाचं बजेट तुम्हाला इथे ॲड झालेलं आहे. ठीक आहे. सो आता ह्या बजेटमध्ये गेल्यानंतर आपल्याला एक ॲक्शन बटन दिसतं इथं. हे ॲक्शन बटनमध्ये तुम्हाला इथे ॲड फंड, ओके, ॲड फंडचं ऑप्शन दिसतं. तर तुम्ही ह्या ॲड फंडमध्ये गेल्यानंतर ते बजेट तुम्ही कशासाठी युटिलाइज करणार आहात, समजा टेक्स्ट बुकसाठी किंवा रेफरन्स बुकसाठी करणार आहात, किंवा तुम्ही UG PG आणि सिनियर असे 3 फॅकल्टी आपल्या आर्ट्स कॉमर्स सायन्समध्ये असतात. इंजिनिअरिंग असेल तर तुम्ही रेफरन्स आणि टेक्स्ट करू शकता, किंवा अजून वेगवेगळ्या फॅकल्टी तुमच्या असतील तर जसं तुम्ही पुस्तकाला बायफर्गेशन करता त्या पद्धतीने इथे फंड तुम्हाला बायफर्गेशन करायचे आहेत. सो मी आता इथे समजा हा कोड UG अंडर ग्रॅज्युएटसाठी मला हा वापरायचा आहे, तर मी याला UG करणार आहे आणि साधारण 50,000 मी हा आता UG साठी देतोय अमाऊंट, आणि माझ्याकडे 1 लाख आहे त्यामुळे UG आणि सिनियर असे मी दोनच बनवणार आहे. ओके. त्यानंतर इकडे वॉर्निंग आपल्याला इथं विचारलं आहे की वॉर्निंग किती पर्सेंटेजमध्ये पाहिजे. समजा 80% अमाऊंट स्पेंड झाली तर मला वॉर्निंग आली पाहिजे. ओके, इथं अमाऊंट आणि किंवा पर्सेंटेजमध्ये द्यायचं आहे, तर तुम्ही पर्सेंटेजमध्ये मी दिलेलं अमाऊंट टाकायची इथं गरज नाही. त्यानंतर इथं कोणत्या लायब्ररीसाठी तुम्ही काम करताय, तो इथं मेन लायब्ररीमध्ये मी काम करतोय. तर तुम्ही तुमची जी सिंगल लायब्ररी असेल तर तुम्हाला इथं सिंगल लायब्ररी निवडायची, मल्टिपल असेल तर जी लायब्ररीमध्ये तुम्ही काम करताय ती लायब्ररी तुम्हाला इथं निवडायची आणि सबमिट करायचं आहे. बस एवढंच तुम्हाला फंड द्यायचं आहे. फंडबद्दल UG PG आणि सिनियर. आता मी UG दिलं आहे 50,000. आता सिनियरसाठी परत इथे बजेटमध्ये यायचं. बघा इकडे वर बजेटचं ऑप्शन दिसतंय, या बजेटमध्ये यायचं. या बजेटमध्ये आल्यानंतर पुन्हा आपल्याला SSS लायब्ररी ॲन्युअल बजेट ॲक्शन ॲड फंड, पुन्हा फंड ॲड करायचं आहे आपल्याला.
तो फंड ॲड केल्यानंतर आता इथं मी सिनियर, सो मी इथं सिनियर करणार आहे फंड कोड, आणि इथं परत फंड नेम पण सिनियरच करा. दोन्ही ठिकाणी कोड आणि नेम सेमच ठेवायचं आहे. आणि हे पण मी साधारण 50,000च मी ठेवतोय. वॉर्निंग 80%ला वॉर्निंग आलं पाहिजे. त्यानंतर लायब्ररी जी आहे माझी ती मी लायब्ररी इथे सिलेक्ट केलेली आहे आणि इथे मी सबमिट केलेलं आहे. ओके, तर आता आपल्या सर्वांचं फंड ॲड करणं हे क्लिअर झालेलं आहे. ओके, तो बजेटमध्ये आल्यानंतर आपल्याला इकडे फंड आपण दोन्ही 1,00,000 रुपये आपले स्पेंड केलेले आहेत. स्पेंड केले म्हणजे बजेटमध्ये ॲलोकेट केले. हे बजेटमध्ये ॲक्शनमध्ये जाऊन इथे ॲड फंड करून आपण 1,00,000 रुपये अलोकेट केलेले आहे फंड्समध्ये. ते तुम्हाला इथं दिसतील. बजेट आणि फंड्स हे वेगवेगळे आहेत. तर फंड्स तुम्हाला आता इथे UG आणि सिनियर हे दोन फंड इथं तुम्हाला दिसतील. ओके, तर इथं 1,00,000 रुपये तुम्हाला हे अशा पद्धतीने तुम्हाला दिसणार आहे. ओके, सो आता आपल्याला काय करायचं आहे, हे झाल्यानंतर सरळ आपल्याला यायचं आहे ॲक्विजिशन मॉड्यूलमध्ये यायचं आहे. सो ॲक्विजिशन मॉड्यूलमध्ये आल्यानंतर आपल्याला इथे न्यू वेंडर करायचं आहे. ओके, न्यू वेंडर केल्यानंतर तुम्हाला इथे ज्या वेंडरकडून आपण पुस्तकं खरेदी करणार आहोत त्या वेंडरचं आपल्याला इथे नाव टाकायचं आहे. ज्या वेंडरकडून आपल्याला ॲक्विजिशन करण्यासाठी पुस्तकं परचेस करायची, ॲक्विजिशन या शब्दाचा अर्थच असतो की पुस्तकं खरेदी करणं. सो ज्या आपल्याला खरेदी करायची आहेत त्या वेंडरचं नाव इथं आपल्याला टाकायचं आहे. समजा मी आता इथे नोवेल बुक स्टोअर नावाचं मी एक वेंडरचं नाव ॲड केलं आहे. त्याचा पोस्टल ॲड्रेस, फिजिकल ॲड्रेस, फोन नंबर, वेबसाईट, अकाउंट नंबर, वेंडर टाईप, ॲलिसिस हे जे काय तुम्हाला ॲड करायचं आहे तुम्ही ते करून घेऊ शकता. मी फक्त इथं नाव दिलेलं आहे आणि सेव्ह केलेलं आहे. ठीक आहे, तर हे सेव्ह केल्यानंतर आपला एक इथे नोवेल बुक स्टोअर नावाचा एक वेंडर क्रिएट झालेला आहे. तर कोहा ॲक्विजिशन म्हणजेच आपण एखाद्या मॉलमध्ये ज्यावेळेस शॉपिंग करण्यासाठी जातो, ग्रोसरी आपण ज्यावेळेस खरेदी करतो त्यावेळेस आपण मॉलमध्ये गेल्यानंतर जी काही प्रोसेस करतो ती प्रोसेस म्हणजेच कोहाचं ॲक्विजिशन मॉड्यूल असतं. तर ते कशा पद्धतीने, समजा नोवेल बुक स्टोअर हे एक मॉल आहे ज्या ठिकाणी तुम्ही शॉपिंगला गेला आहात. तिथे गेल्यानंतर आपण पहिल्यांदा काय करतो, आपण बास्केट घेतो. ओके, त्या बास्केटमध्ये आपण बुक ॲड करतो, मटेरियल आपलं जे काही ग्रोसरी असेल ती ॲड करतो. त्यानंतर आपण बिलिंग काउंटरला जातो, तिथे आपण बिलिंग करतो, कॅश पेमेंट करतो, किंवा जर आपण लायब्ररीमध्ये समजा कॅश पेमेंट नंतर करतो, त्यानंतर आपण त्यांना ती रिसीव करतो आणि मग आपल्या घरी घेऊन जातो. ते आपल्याला आपण क्लासिफिकेशन करून आपल्या घरामध्ये प्रत्येक डब्यांमध्ये आपापल्या ग्रोसरी ठेवून देतो. सो तसंच आपल्याला इथे कोहाचं ॲक्विजिशन करायचं आहे. सो वेंडरचा हा जो आहे नोवेल बुक स्टोअर हे मॉल आहे, त्या मॉलमध्ये तुम्ही गेलात, इथे न्यू बास्केट, तर तुम्ही काय केलं, बास्केट घ्यायची. तुम्हाला बास्केटला तुम्हाला नाव द्यायचे. बास्केटला काय नाव देणार तुम्ही, कारण की कुठे पण तुम्ही जर एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी तुम्ही जात असाल, एक तर तुम्ही पैसे घेऊन जाणार, एक तर तुम्ही परचेस ऑर्डर घेऊन जाणार. कारण ज्यावेळेस आपण एखाद्या संस्थेसाठी काम करत असतो तर त्यावेळेस आपल्याला PO अपेक्षित असतो, तर तुम्ही PO घेऊन जाणार. तो बास्केटला नाव तुम्हाला काय द्यायचं, तर PO नाव द्यायचं आहे. POला जो नंबर असणार आहे तुमचा आउटवर्ड नंबर तो तुम्हाला इथे द्यायचा आहे. तर मी इथे PO001 बास्केटला नाव देऊन टाकलं आहे. त्यानंतर बिलिंग प्लेस मेन लायब्ररी, डिलिव्हरी प्लेस मेन लायब्ररी. ओके, वेंडरचं नाव, आणि इथे तुम्हाला काहीच करायचं नाही, फक्त PO नंबर टाकायचा आणि सेव्ह करायचं. म्हणजे तुमची बास्केट जी आहे ती क्रिएट होणार आहे. PO001 नावाने तुमची बास्केट जी आहे या वेंडरच्या नावाने तयार झालेली आहे. आता बास्केट घेतल्यानंतर आपण काय करतो, त्या बास्केटमध्ये ॲड टू बास्केट करतो. ॲड टू बास्केट म्हणजे काय, आपण त्यामध्ये मटेरियल आपण ॲड करत असो. इथं आपल्याला बुक ॲड करायचं आहे. तर ॲड टू बास्केट केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, फ्रॉम अ न्यू एम्प्टी रेकॉर्ड, म्हणजे आपल्याकडे अवेलेबल असलेली जी काही पुस्तकं तुम्ही आत्ता त्या आणलेली आहेत ती पुस्तकं तुम्हाला इथे नोंदवायची आहेत. ठीक आहे, सो आता आपण ॲक्विजिशन नॉर्मली आपण कधी करतो की समजा आपल्याकडे बिल आहे वगैरे वगैरे सगळं पुस्तकं आहेत, त्यावेळेस समजा आपण ॲक्विजिशन करत असू तर आपल्याकडे पुस्तकाची सगळी डिटेल माहिती आपल्याकडे असणार आहे. सो आपण काय करायचं इथे, आता मी वेळेअभावी मी फक्त इथे ऑथरचं नाव टाकतोय आणि इथे मी टायटल टाकतोय. सो मी आता इथे माझंच एक बुक स्वतःचं आहे, तर मी इथे नाव माझं आडनाव टाकलंय. टायटलमध्ये मी इथे
ओके. सो कमिटीला सामोरे जाताना. सो माझं हे बुक आहे तर मी त्याचंच इथे एंट्री केलेली आहे. ऑथर नेम टाकले, टायटल टाकले, बाकी तुम्ही प्लेस ऑफ पब्लिकेशन, नेम ऑफ द पब्लिशर वगैरे, बाइंडिंग टाईप, पेपर बॅक वगैरे किंवा जे काय आहे माहिती, बिल नंबर, बिल डेट, हे सगळं नंतर येणार आहे. त्यामुळे बिल डेट वगैरे इथे टाकायची सध्या काही गरज नाही आहे. त्यानंतर कीवर्ड, समरी, सब्जेक्ट, ओके, हे सगळे तुम्हाला जे काही टाकायचं आहे सो तुम्ही इथे टाकू शकता. ठीक आहे. सो आता मी इथे कीवर्ड्स वगैरे आणि सब्जेक्ट मी इथे ॲड केले. त्यानंतर आपल्याला इथे बिब्लिओग्राफिक इन्फॉर्मेशन पुस्तकाची सगळी भरायची आहे जी तुम्हाला रिक्वायर्ड आहे. रिक्वायर्ड फक्त इथे टायटल आहे आणि फिक्स लेंथ कंट्रोल फील्ड हे एक आहे. पण आणि तुम्हाला जी हवी आहे यामध्ये ती तुम्ही इथे निवडायची. हां, आणि त्यानंतर इकडे तुम्हाला जे काही कोहा डिफॉल्ट आयटम टाईप बुक असेल, जर्नल असेल तर बुक आहे तर बुक करायचं, हे एक कंपल्सरी आहे. 3 गोष्टी इथं रिक्वायर ठेवलेल्या आहेत आपण, बाकी तुमच्या मनावर आहे. त्यानंतर याचे किती क्वांटिटी घ्यायच्या, समजा या पुस्तकाच्या मला 2 क्वांटिटी घ्यायच्यात, तुम्हाला समजा 5 घ्यायच्या असेल, 10 घ्यायच्या असेल, तुम्ही त्या क्वांटिटी टाकायच्या. त्यानंतर इथे फंड आहे बघा, इथे फंडचं मी इथे तर आपण इथे 2 फंड ॲड केलेले आहेत, UG आणि सिनियर. तर आता ही पुस्तकं मला सिनियरमध्ये टाकायचे. तर मी इथं काय केलं, फंड मी सिनियर निवडला. ओके, UG आणि सिनियर माझं सिनियर आहे. क्वांटिटी 2 घ्यायच्यात. आता समजा मला वेंडरची प्राईस इथे मिळाली आहे 500 रुपये, एका पुस्तकाची किंमत 500 रुपये आहे. त्यानंतर इकडे डिस्काउंट त्यांनी मला समजा 10% मला डिस्काउंट दिलेला आहे. त्यानंतर डिस्काउंट देऊन एक पुस्तक आपल्याला 450 रुपयाला इथं पडलेलं आहे. त्यामुळे इथे ॲक्च्युअल कॉस्ट किती पडली, 450. तर ॲक्च्युअल कॉस्ट आपल्याला 450 करायची आहे आणि सेव्ह करायचं आहे. ओके. तर आता ॲड टू बास्केट म्हणल्यानंतर आपल्याला काय केलं, आपण इथे पुस्तकाचा कॅटलॉग डिटेल भरलं आहे. कॅटलॉग डिटेल म्हणजे काय, त्याची एंट्री केली थोडक्यात. त्याचा ISBN नंबर, क्लासिफिकेशन नंबर, बुक नंबर, ऑथर नेम, टायटल, प्लेस ऑफ पब्लिकेशन, सगळी इन्फॉर्मेशन जी अवेलेबल तुमच्याकडे ती भरायची आहे. कोहा आयटम टाईपमध्ये बुक करायचं आहे. त्या पुस्तकाची क्वांटिटी किती घ्यायची तुम्हाला हे ते लिहायचं आहे. फंड सिनियर का ज्युनियर जे काय असेल तो करायचा आहे. वेंडर प्राईस टाकली आहे, डिस्काउंट दिला असेल डिस्काउंट टाकला आहे. ॲक्च्युअल कॉस्ट इथं टाकली की किती रुपयाला एक बुक पडतं आहे मला, 450. आणि त्यानंतर मला करायचं आहे सेव्ह. तर सेव्ह केल्यानंतर आता आपलं एक बुक त्या ॲड टू बास्केटमध्ये बुकमध्ये एक बुक ॲड झालं. आता एका बिलामध्ये एक बुक तर येत नाही, एका बिलामध्ये अनेक बुक असतात. तर अशाच पद्धतीने तुम्हाला परत ॲड टू बास्केट करायचं आहे, फ्रॉम न्यू एम्प्टी रेकॉर्ड करायचं आहे आणि त्यामध्ये 2, 3, 4 असे अनेक पुस्तकं भरत जायचं. मी अजून एक पुस्तक तिथं ॲड करतो म्हणजे तुमच्या अजून डिटेलमध्ये लक्षात येईल. तर फिक्स लेंथ कंट्रोल फील्ड ऑटोमॅटिक आलेला आहे. ऑथर नेम इथे परत मी एकदा टाकतो, तो ड्रॉपडाऊनमधून येतो का एकदा चेक करूया, नसेल येत तर ठीक आहे. त्यानंतर टायटल इथे परत एकदा मी इथे टाकतोय. तर माझं हे दुसरं बुक आहे तर मी ते पण इथं मी ॲड केलं आहे. त्यानंतर बाकी इथे कोहा आयटम टाईपमध्ये मी इथे बुक केलं आहे. त्यानंतर याची क्वांटिटी समजा मला एकच घ्यायची आहे आणि ह्याचा फंड मात्र मी आता UGमधनं घेणार आहे. मगाशी सिनियरमधनं घेतला, आता मी UGमधनं घेणार आहे. याची वेंडर प्राईस समजा 600 रुपये आहे. डिस्काउंट मला 25% मिळालेला आहे. तर एक बुक मला इथं साधारण 450 रुपयाला पडणार आहे. त्यामुळे ॲट ॲक्च्युअल कॉस्ट इथं मी 450 करणार आहे आणि सेव्ह करणार आहे. तर सेव्ह केल्यानंतर आता तुम्ही बघणार आहे की एका बास्केटमध्ये एका इनव्हॉइसच्या अंडर आपल्याला 2 पुस्तकं आपण इथं ॲड केली. एका POमध्ये 2 पुस्तकं झाली आहे बघा, कमिटीला सामोरं जाताना आणि संपूर्ण ग्रंथालय संगणकीकरण. तर टोटल पुस्तकं आपली 500, 500, 600. 500चं एक बुक होतं, 600चं एक बुक होतं, 2 क्वांटिटी होत्या. त्यानंतर आपल्याला आफ्टर डिस्काउंट 900 रुपयाला पडले आणि हे आफ्टर डिस्काउंट एक 450 रुपयाला आपल्याला पडलेलं आहे. तर इथं त्याने एकूण 1350 रुपयाची आपली शॉपिंग इथे झालेली आहे. तर ही शॉपिंग झाल्यानंतर आपल्याला म्हणजे बास्केटमध्ये मटेरियल ॲड झाल्यानंतर सगळ्या बिलाला, ज्या बिलामध्ये जेवढी पुस्तकं असतील ती सगळी ॲड टू बास्केट करायची, फ्रॉम न्यू एम्प्टी रेकॉर्ड करायचं. त्यानंतर ही बास्केट क्लोज करून टाकायची. म्हणजे आपली ज्यावेळी शॉपिंग होते तर आपण काय करतो, बास्केट पुन्हा देऊन टाकतो. बास्केट आपण काउंटरला देतो आणि काउंटरला दिल्यानंतर ते काय म्हणतात, घेऊन जावा. पण घेऊन जाण्याच्या अगोदर बिलिंग करा. इथं रिसिव्ह शिपमेंटचं ऑप्शन येतं. रिसिव्ह शिपमेंट केलं ते म्हणतात बिलिंग करा. तर बिलिंग केल्यानंतर आपल्याला इथे बिल नंबर जे आपल्याकडे अवेलेबल आहे ते बिल नंबर आपल्याला इथे टाकायचं आहे. समजा आता इनवॉइस 005 हा बिल नंबर आहे, मी इथे टाकला आहे. समजा शिपिंग कॉस्ट काही येण्या जाण्याचं तुम्हाला काही कॉस्टिंग लागला असेल
ते कॉस्टिंग तुम्ही टाकू शकता इथे. ठीक आहे, जर काही लागलं नसेल तर सोडून देऊ शकता. ओके, आणि शिपमेंट डेट इथे ऑटोमॅटिकली येते. त्यानंतर इकडे नेक्स्ट करायचं आहे, म्हणजे जे आपल्याकडं इनवॉइस आपल्याकडं आहे ते इनवॉइस नंबर इथे तो टाकायचा आहे. त्यानंतर आता हे पुस्तकं आपण शॉपिंग करून घेऊन गेल्यानंतर आपण आपल्या लायब्ररीमध्ये काय करणार आहे, त्यांना रिसीव करणार. रिसीव करणार या शब्दाचा अर्थ होतो त्याचं ॲक्सेशनिंग करणार. ओके, तर इथे काय करायचं आहे, इथे ते जेवढी पुस्तकं आपण शॉपिंग केली आहे तर आपले ऑर्डर्समध्ये जातात, पेंडिंग ऑर्डर्समध्ये जातात. आणि इथे आपल्याला ऑप्शन येत आहे रिसीव अँड ट्रान्सफर, रिसीव अँड ट्रान्सफर. ओके, तर आता हे आपल्याला रिसीव करायचे आहेत. ओके, तर हे कमिटीला सामोरं जाताना आणि संपूर्ण ग्रंथालय संगणकीकरण हे 2 पुस्तकं आपण आता घेतली, तर ही रिसीव करायची. मग रिसीव करायची कुठे करायची, लायब्ररीमध्ये. त्यामुळे आपल्याला लायब्ररीत ज्यावेळेस कोणतं एखादं बुक आपण रिसीव करतो तर त्यावेळेस आपल्याला काय करायला लागतं, त्याचं ॲक्सेशनिंग करावं लागतं. सो ॲक्सेशनिंग करत असताना आपल्याला इथे ॲक्सेसरिंग करत असताना आपल्याला इथे त्या पुस्तकाचं राईट ऑफ समजा करायचं असेल, लॉस्ट करायचं असेल, नवीन बुक येतं त्याची गरज नाही, कलेक्शन टाईपमध्ये ते बुक रेफरन्स आहे, टेक्स्ट आहे. समजा मी हे टेक्स्टमध्ये टाकलं आहे, त्याला शेल्विंग लोकेशन कुठे हे बुक आपल्याला ठेवायचं आहे. त्यानंतर डेट ऑफ ॲक्विजिशन, कधी आपण त्याचं ॲक्विजिशन करतो आहे. वेंडरच्या नावाची काही गरज नाही, प्राईसची गरज नाही, कारण ऑलरेडी आपण टाकलेलं आहे. तर इथं फक्त ॲक्सेशन नंबर आपल्याला टाकणं महत्त्वाचं आहे. तर मी SS-001 हा ॲक्सेशन नंबर दिला आहे. आणि इथे को आयटम टाईपमध्ये मी इथे मेन बुक, फक्त ते एक इम्पॉर्टंट आहे ते आपल्याला करायचं आहे. डिपार्टमेंट आपल्याला कोणचं आहे ते बघायचं आहे, त्यानुसार डिपार्टमेंट तुम्ही टाकू शकता. आणि ॲड आयटम म्हणायचं आहे. तर आता आपण काय केलं होतं, ह्या पहिल्या पुस्तकाची 2 कॉपी घेतल्या होत्या, त्या एक आपली इथं रिसीव झाली आहे. आता दुसरी कॉपी आपल्याला इथं SS-001च्या जागी SS-002 करायची, ॲड आयटम करायचं आहे. तर आपल्या ह्या दोन्ही कॉपीज इथं ॲड झालेल्या आहेत. ह्याला कन्फर्म करायचं आहे. एकदा कन्फर्म केल्यानंतर आपल्याला इथे दोन्ही कॉपीज आपल्या ॲड झाल्या. आता आपल्याला एक बुक आपल्या इथे ॲड झालेला आपल्याला दिसणार आहे, म्हणजे एक बुकच्या 2 कॉपीज. हे बघा, ऑलरेडी रिसिवडमध्ये त्या 2 कॉपीज आपल्या 900 रुपयाची ॲड झालेल्या दिसतील. परत आपल्याला इथे एक बुक जे आपण घेतलं होतं त्याला रिसीव करायचं आहे. ओके, ते रिसीव केल्यानंतर आता हे सिंगल बुक आपल्याला पुन्हा रिसीव करायचं. अशा पद्धतीने जेवढी पुस्तकं तुमच्या इनव्हॉइसमध्ये असणार आहे ती सगळी आपल्याला ॲड करत जायची. ठीक आहे, त्यानंतर इथं परत आपल्याला शेल्विंग लोकेशन किंवा हे सगळं जे काय आहे ते तुम्ही इथं ॲड करा. डेट ऑफ ॲक्विजिशन इथं ॲड करा. त्यानंतर इथं ॲक्सेशन नंबर, आता समजा SS-003, 3 पुस्तकं, को आयटम टाईप मेन बुक आणि इकडे ॲड आयटम. सो आता आपले हे पुस्तक ॲड झालं. एक कॉपी घेतली होती, एक कॉपी ॲड झाली. ठीक आहे, तर हे झाल्यानंतर आपली तिन्ही पुस्तकं लायब्ररीमध्ये रिसिवड झाली. हे बघा, इथे खाली तुम्ही बघितलं तर ऑलरेडी रिसिवमध्ये तिन्ही आली. तिघांचं आपल्या बिलाला मॅच होईल असं बिल इथं तयार होतं, 1350. त्यानंतर इथं करायचं आहे फिनिश रिसिविंग, म्हणजे आता आपलं बिल ॲज इट इज तयार होतं. आणि इथं बिलिंग डेट फक्त टाकायची, कधी हा बिल तयार झालं आपलं ते करायचं आहे. इथे सेव्ह करायचं आहे. इथे आपल्याला सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर इथे आपल्याला ॲडजस्टमेंट, अपडेट ॲडजस्टमेंटचं ऑप्शन येणार आहे. तर इथं तुम्ही अपडेट ॲडजस्टमेंट केली की तुमचे जे काही ॲडजस्टमेंट असणार आहे ती ॲज इट इज होऊन जाईल. ठीक आहे, तर हे झाल्यानंतर सो आपल्याला हे बिल आपलं कंप्लीट झालेलं, इनवॉइस हॅज बीन मॉडिफाईड, म्हणजे 24/7ला आपलं इनवॉइस मॉडिफाय झालेलं आहे. आणि आपलं जे काही बिल आपल्या हातात पडलेलं आहे ते बिल आणि हे बिल दोन्ही मॅच झालेलं आपल्याला दिसणार आहे. सो कोहा ॲक्विजिशन आपलं इथं पूर्ण कंप्लीट झालं आहे 3 पुस्तकांचं. आता ह्या कोहा ॲक्विजिशनचा आपल्याला काय फायदा आहे हे मी तुम्हाला सांगणार. तर कोहा ॲक्विजिशन करण्यामागं फायदा आहे की ॲक्विजिशन मॉड्यूलमध्ये गेल्यानंतर आपण जे काही बजेट अलोकेट केलेलं आहे ते बजेट आपल्याला इथं दिसतं. आणि त्या बजेटमधून आपण टोटल किती स्पेंड केलेलं आहे. तर 50,000 सिनियरमधून आपण 900 रुपये खर्च केलेत, UGमधून आपण 450 रुपये खर्च केलेले. टोटल आता आपल्याकडे किती उरलेले आहेत ती संख्या आपल्याला इथं दिसते. आणि रिपोर्ट्समध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे रिपोर्ट्स नावाचं ऑप्शन आहे, इथे ऑर्डर बाय फंडचं ऑप्शन आहे. तर तुम्हाला त्या पर्टिक्युलर फंडमधनं
लायब्ररीमध्ये किती पुस्तकं आली, हा रिपोर्ट तुम्हाला इझिली देता येतो. म्हणजे समजा तुम्ही आता इथे हे बघा, हे पुस्तक सिनियर या फंडमधनं आलेलं आहे. याच्या 2 क्वांटिटी आलेल्या आहेत. हे पुस्तक 1000 रुपयाचं होतं, डिस्काउंट मिळून 900 रुपयाला पडलं. हे बुक लायब्ररीमध्ये आलं आहे का नाही आलेलं याचं तुम्हाला डिटेलमध्ये माहिती ही भेटते बघा. इथं तुम्हाला पुस्तकाची पूर्ण डिटेल माहिती आणि पुस्तक कोणत्या फंडमधनं खरेदी केलेलं आहे हे तुम्हाला इथून कळतं. त्याला एक्सपोर्ट करता येतं, एक्सेलमध्ये CSVमध्ये प्रिंट करता येतं. प्रिंट करायचं असेल तर हा रिपोर्ट इमिजिएटली तुम्ही सबमिट करू शकता. आणि हाच रिपोर्ट आपल्याला प्रत्येक वेळेस कमिटीला द्यावा लागतो, जेणेकरून आपण किती खरेदी केलेली आहे, कोणत्या फंडमधनं खरेदी केलेली आहे, हा रिपोर्ट तुम्हाला इझिली अवेलेबल होऊन जातो. त्यामुळे प्रत्येकाने ॲक्विजिशनमधून डेटा एंट्री करणं अपेक्षित आहे. त्यामुळे आपण सर्वांनी अशा जसं मी तुम्हाला आता दाखवलेलं आहे त्या पद्धतीने कोहा ॲक्विजिशन करायला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला तुमच्या येणाऱ्या कमिटीला इझिली सामोरं जाण्यासाठी काहीही हरकत येणार नाही. सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.